शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $105 पुढे गेल्यानं आणि रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्यानं बाजारात जोरदार विक्री झाली। परिणामी सेन्सेक्स 1456 अंकांनी कोसळला तर निफ्टी 23400च्या खाली आला। आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी रुपये बुडाले आहेत। भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली। निफ्टीच्या वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात जोरदार विक्री झाली आणि प्रमुख निर्देशांक मोठ्या घसरणीसह बंद झाले। जागतिक तणाव, वाढलेले कच्च्या तेलाचे दर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सलग दुसऱ्या दिवशीचं आवाहन आणि गुंतवणूकदारांमधील भीती यामुळे बाजारावर मोठा दबाव दिसून आला। दिवसभराच्या व्यवहाराअखेर सेन्सेक्स तब्बल 1456 अंकांनी घसरून 74,559 वर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 436 अंकांनी कोसळून 23,379 या पातळीवर आला। बँक निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली आणि तो 884 अंकांनी खाली येत 53,555 वर बंद झाला। बीएससीच्या 30 शेअर्सपैकी केवळ 3 शेअर्स वधारले। उर्वरित 27 शेअर्स घसरणीसह बंद झाले। अदानी पोर्ट्स, TCS, टेक महिंद्रा आणि HCL यांना सर्वाधिक नुकसान झालं। या तीव्र घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं। बीएससीचं बाजार भांडवल 467 लाख कोटी रुपयांवरून 456 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले। मोठ्या कंपन्यांसोबतच मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठी पडझड झाली। निफ्टी मिड सिलेक्ट निर्देशांक सुमारे 2.5% घसरला, तर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 3% अधिक घसरण झाली। मात्र मोठ्या घसरणीतही काही तेल आणि गॅस कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले। तज्ज्ञांच्या मते बाजारात पुढील काही दिवस अस्थिरता कायम राहू शकते।